हॅलो मैत्रिणींनो, संध्याकाळ झालं काहीतरी खाण्याची इच्छा होते. दुपार आणि उन्हाळ्यातल्या दुपारी काहीतरी चटपट खाण्याची इच्छा होते. तर त्यासाठी आपण घेऊयात एक चटपटीत अशी भेळ बनवणार आहोत. त्यासाठी आपण वापरलेला आहे कच्ची कैरी बारीक कापून घेतलेली आहे, कांदा घेतलेला आहे, त्याच्यानंतर एक थोडी जाड मिरची म्हणजे जी कमी तिखट असते ती एक मिरची घेतलेली आहे, आणि त्याच्यानंतर घेतलेली जी आपली तिखट हिरवी मिरची असते ती एक मिरची घेतलेली आहे. तर हे सगळं बारीक कापून घेतलेलं आहे. नंतर एक टोमॅटो टाकलेला आहे. त्याच्यानंतर आपण याच्यामध्ये एक उकडलेला बटाटा टाकलेला आहे. भेळ एकदम खमंग आणि चटपटीत लागते, त्यासाठी व्हिडिओ कंटिन्यू पहा. ही जी डाळ आहे ही आपली चण्याची भाजकी डाळ आहे. याला मी तेल आणि तिखट आणि मीठ असं भाजलेलं आहे. शेंगदाणे आणि डाळ हे दोन्ही आपण याच्यामध्ये ॲड केलेले आहेत. तर हे दोन्ही असं साधारण थोड्याशा चमचाभर तेलावर भाजून तिखट आणि मीठ टाकलेलं आहे. तर तुम्हीही टाका. त्यानंतर थोडंसं तिखट टाका, थोडंसं काळं मीठ टाका, थोडंसं साधं मीठ टाका, याने भरपूर फायदा होतो. त्याच्यानंतर तुम्ही एका चमच्यामध्ये बारीक करून सायट्रिक ॲसिड म्हणजेच निंबूसत्व, मी याच्यामध्ये निंबू न वापरता निंबूसत्व वापरलेलं आहे. ह्याने खूप मस्त टेस्ट येते आणि भेळ अशी थोडी ओली होत नाही. जसं निंबू रस पिळल्याबरोबर जशी ओली होते तशी होत नाही. आणि त्याच्यानंतर आहे जे शेव, जाडवाले शेव असते जी भाजीची, ते शेव वापरलेले आहे. म्हणजे जो तिखट पिवळा असतो तो न वापरता साधे शेव वापरलेले आहे. आणि याला छान असं मिक्स करून घ्यायचं. आणि त्याच्यानंतर टाकूया आपला मेन इन्ग्रेडियंट्स, मेन म्हणजे आपले मुरमुरे. आता हे मुरमुरे छानपैकी मिक्स करून घेऊयात. आणि त्याच्यानंतर परत मी काय काय टाकलेलं आहे ते पण तुम्हाला दाखवते. असं मिक्स करून घेतलं. त्याच्यानंतर याच्यामध्ये आपण टाकणार आहोत एक पडी साधं आपलं घरी जे आपण जेवणात वापरतो ते तेल टाकणार आहोत. या तेलाने मुरमुरे लगेच नरम न होता व्यवस्थित असे राहतात, म्हणजे एकदम नरम पडत नाही. तर तुम्ही टाकून बघा एक चमचाभर तेल. आणि अशा प्रकारे मस्त साधी सिंपल चटपटीत भेळ आपली तयार झालेली आहे. आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. अशाच टिप्स आणि रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास कमेंट्स करा. पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी थँक्यू.